नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युजीसी नेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. युजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी पुस्तक आणि कथासंग्रह ही सिरीज सुरू केली होती आणि आज यामध्ये आपण कथासंग्रह घेणार आहोत. याचा आज पार्ट 2 आहे आणि यामध्ये महत्वाचे प्रश्न आपण सांगितलेले आहे की हे कथासंग्रह कोणाचे आहे, त्याने आपला अभ्यास जो होईल तो खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण आजकाल भरपूर सेट आणि नेटमध्ये हे पुस्तक कोणाचं किंवा हे कथासंग्रह कोणाचा अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण ते दुर्लक्ष करता येणार नाही आपल्याला. त्यामुळे चांगला आपल्याला अभ्यास करावे लागेल. आपली जी बॅच आहे ती येत्या 6 ऑक्टोबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा कोर्स, ज्यामध्ये पेपर 1 मोफत आहे. रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस आहे. पूर्ण 10 युनिट्सचे नोट्स आहे, पीडीएफ आहे, 20 अधिक टेस्ट आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि आजच इनरोल करा. ग्लोबल ग्लोबल ऑनलाईन ऍप जो आहे तो अशा पद्धतीने दिसतोय. त्यामध्ये माय कोर्सेस मध्ये जाऊन मराठी तुम्ही टाईप करा. त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने 2 कोर्सेस दिसणार आहे. त्यात युजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये आपण पब्लिश कोर्स केला की आपल्याला कंटेंटमध्ये जायचंय. आणि बघा, नेटसेट पेपर 2, पेपर 1, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, असं सगळं कंटेंट तिथे तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, माणूस हा कथासंग्रह कुणाचा आहे? के अत्रे, साने गुरुजी, शना नवरे, वपू काडे. माणूस हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर माणूस हा कथासंग्रह आहे साने गुरुजी यांचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. माणूस हा कथासंग्रह प्रसिद्ध मराठी लेखक, समाजसुधारक साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेला आहे. साने गुरुजी हे त्यांच्या श्यामची आई या कादंबरीसाठी विशिष्टपणे ओळखले जातात, परंतु त्यांनी अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि वैचारिक लेखन सुद्धा केलेले आहे. तर माणूस या कथासंग्रहातून त्यांनी मानवी जीवनातील विविध पैलू आणि मूल्यांवर प्रकाश टाकलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर आकाशाशी जुळलेले धागे हा कथासंग्रह कुणाचा आहे? विद्या बाळ, अत्रे, वि. स. खांडेकर, गदी माडगुळकर. तर आकाशाशी जुळलेले धागे हा कथासंग्रह विद्या बाळ यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. विद्या बाळ ह्या या एक प्रसिद्ध मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत, संपादिका होत्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यापैकी आकाशाशी जुळलेले धागे हा त्यांचा एक कथासंग्रह आहे आणि त्यांनी मिळून साऱ्या जणी हे मासिकही प्रकाशित केले आहे, जे स्त्रीवादीसाठी आणि लैंगिक असमानतेसाठी लढण्यासाठी समर्पित असणार आहे. ठीक आहे, तर आकाशाशी जुळलेले धागे हा कथासंग्रह विद्या बाळ यांचा आहे. नंतर पैसे या कथाचा समावेश कोणत्या कथासंग्रहात आहे? झुंज, दोन ध्रुव, शमशानाची फुले, तारांगण. तर पैसे या कथेचा समावेश कोणत्या कथासंग्रहात आहे? तर हा झुंज या कथासंग्रहात आहे. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर आहे आणि हे झुंज नाम इनामदार यांचं आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, हसरी दुनिया हा कथासंग्रह कोणाचा आहे? पु ल देशपांडे, वपू काळे, अत्रे, गोनी दांडेकर. हसरी दुनिया हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर हसरी दुनिया जी आहे हा अत्रे यांचा कथासंग्रह आहे. आणि हे एक अग्रण्य लेखक अ, होते आणि त्यांनी भरपूर साहित्य संपदा आहे त्यांची. प्रल्हाद केशव अत्रे, जे आचार्य अत्रे म्हणून सुद्धा ओळखले जातात. आणि हे मराठीतील एक प्रसिद्ध साहित्यिक, कवी, नाटककार, विनोदकार आणि पत्रकार सुद्धा होते. हसरी दुनिया हा त्यांचा प्रसिद्ध कथासंग्रह आहे. ठीक आहे, त्यानंतर गोनी दांडेकर यांच्या वनवास कथासंग्रहात प्रमुख विषय कोणता होता? शहरी जीवन, ग्रामीण, निसर्गनिष्ठ जीवन, प्रेमकथा, राजकीय व्यंग. गोनी दांडेकर यांच्या वनवास कथासंग्रहामध्ये ग्रामीण आणि निसर्गनिष्ठ जीवन होतं. आता आपल्याला वनवास म्हटल्यावर थोडंसं आपण इमॅजिन कल्पना करू शकतो की त्यामध्ये निसर्गाशी ते संबंधित असेल. त्यामुळे जर का नसेलही माहिती तरी आपण थोडं डोकं लॉजिक लावून आपण या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे गोनी दांडेकर यांच्या वनवास कथा संग्रहात प्रमुख विषय कोणता होता? तर ग्रामीण व निसर्गनिष्ठ जीवन असा होता. त्यानंतर अस्तित्व हा स्त्रीवादी कथासंग्रह कोणाचा आहे? विद्या बाळ, शना नवरे, सुधा करमरकर, गदी माडगुळकर. अस्तित्व हा स्त्रीवादी कथासंग्रह कोणाचा आहे? अस्तित्व हा स्त्रीवादी कथासंग्रह विद्या बाळ यांचाच आहे. या लेखनातील एक महत्वाचे कार्य आहेत, कार्यकर्ता आहेत आणि जे स्त्रीवादी दृष्टिकोनाने त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे,
त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यांचा स्नेहबंध हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे? नासी फडके, वि स खांडेकर, ग दी माडगुळकर, व.पी. काळे. स्नेहबंध हा कथासंग्रह नासी फडके यांचा आहे आणि त्यांनी भरपूर असं लेखन केलेलं आहे नासी फडके यांनी. नारायण सीताराम फडके असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि साहित्य समीक्षक होते ते, लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक होते. त्यांच्या तंत्रशुद्ध आणि डौलदार भाषा शैलीमुळे ते ओळखले जातात. प्रसिद्ध कथा त्यांची मेनाचा ठसा, केरळ कोळी मासिका सुद्धा त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. कानोपत्र या कथेचा समावेश कोणत्या लेखकाच्या संग्रहात आहे? वि स खांडेकर, गोनी दांडेकर, साने गुरुजी, विपो काळे. तर कानोपत्र या कथेचा समावेश जो आहे तो गोनी दांडेकर यांच्या कथासंग्रहामध्ये आहे. गोपाल नीलकंठराव गोनी दांडेकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या कथासंग्रहामध्ये ते आहेत. साहित्य त्यांचं आम्ही भगीरथचे पुत्र, मोगरा फुलला, रानबुली, छंद माझे वेगळे, गाडगे महाराज, स्मरण गाथा असं सगळं त्यांचं आहे. त्यामुळे आपलं तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर दलित कथा लेखनाला गती कोणत्या मासिकेमुळे मिळाली? किर्लोस्कर, सत्यकथा, अस्मिता, ललित. तर दलित कथा आपण पाहिलं की 1950 पासून ते दशकापासून सुरू झालेली होती. तर दलित कथा लेखनाला गती अस्मिता या मासिकामुळे मिळालेली आहे, तेव्हा ते सुरू झालेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे आपले उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, अस्मिता. त्यानंतर रंगलेला संसार हा कथासंग्रह कोणाचा? वि स खांडेकर, पु ल देशपांडे, नासी फडके, ग दी माडगूळकर. तर रंगलेला संसार हा कथासंग्रह नासी फडके यांचाच आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर वपू काळे यांच्या कथा लेखनाची प्रमुख वैशिष्ट्य कोणती? ग्रामीण जीवन, विनोदी लेखन, शहरी मध्यवर्गीय जीवन, आध्यात्मिक विचार. वपू काळे यांचा जेव्हा आपण कथासंग्रह पाहतो, कथालेखन पाहतो, तर एकंदरीत त्यामध्ये शहरी मध्यवर्गीय जीवनच असलेलं आहे. तर यांचं पार्टनर झालं, पहिलं प्रेम झालं, हे भरपूर याच्यामध्ये त्यांनी असं शहरी पण मध्यमवर्गीय जीवन याचं टाकलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं ते काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर कंसाचे पीक हा कथासंग्रह कुणाचा आहे? कंसाचे पीक हा कथासंग्रह कोणाचा आहे? गोनी दांडेकर, शंकरराव खरात, ग दी माडगुळकर, साने गुरुजी. तर कंसाचे पीक हा ग दी माडगुळकर यांचा कथासंग्रह आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर प्रेम मृत्यू हा कथासंग्रह कोणाचा आहे? प्रेम आणि मृत्यू, वि स खांडेकर, प्र क अत्रे, नासी फडके, वपू काळे. प्रेम आणि मृत्यू हा कथासंग्रह वि स खांडेकर यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर फुलराणी कथा हा संग्रह कुणाशी संबंधित आहे? ग दी माडगुळकर, प्र के अत्रे, वि स खांडेकर, पु ल देशपांडे. तर फुलराणी कथा हे जे आहे हे प्र क अत्रे यांचा संग्रह यांच्याशी संबंधित असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर गावकुस हा कथासंग्रह कोणाचा आहे? गोनी दांडेकर, ग दी माडगुळकर, शना नवरे, साने गुरुजी. तर गावकुस हा कथासंग्रह आहे गोनी दांडेकर यांचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर नासिक फडके यांच्या कथालेखनाचा केंद्रबिंदू काय आहे? ग्रामीण जीवन, प्रगतीवाद, प्रणयप्रधान जीवनदर्शन, दलित जीवन. नासिक फडके यांच्या कथालेखनाचा केंद्रबिंदू आहे प्रणयप्रधान जीवनदर्शन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अरण्य हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर गोनी दांडेकर, वपू काळे, साने गुरुजी, अत्रे. तर अरण्य हा कथासंग्रह आहे गोनी दांडेकर यांचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर हास्यतरंग हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर हा अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांचा असणार आहे. गंध हा कथासंग्रह कोणत्या लेखकांचा आहे? विद्या बाळ, शना नवरे, सुधाकर मनकर, नयनतारा सहगल. गंध हा कथासंग्रह आहे विद्या बाळ यांचं. यांच्याबद्दल आपण बघितलेलंच आहे. त्यामुळे आपलं तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर दलित कथा साहित्यातील पहिल्या पिढीतील प्रमुख लेखक कोण होते? दया पवार, शंकरराव खरात, लक्ष्मण माने, नामदेव ढसाळ. तर दलित कथा साहित्यातील पहिल्या पिढीतील प्रमुख लेखक होते शंकरराव खरात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण महत्वाचे कथासंग्रह पाहिलेले आहे जे आपल्या अभ्यासाला उपयुक्त पडणार आहे. आणि येत्या 6 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.